नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा जो 21वा हप्ता अपडेट आहे इथे बघणार आहोत। तत्पूर्वी मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला। व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला देखील लाईक करत चला। लाडकी बहीण योजनेचा 21व्या हप्त्याचा जो काही GR आहे तो अजूनही यायचा आहे, म्हणून लाडकी बहीण योजनेचा GR लवकरात लवकर काढावा आणि वितरण लवकर करावे अशी आपण शासनाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कळकळीची विनंती करणार आहोत। कारण लाडकी बहीण योजनेच्या वितरणाला खूप विलंब होत आहे। प्रत्येक महिन्यामध्ये वितरण हे वेळच्या वेळी व्हावे आणि ज्या महिन्याचे वितरण त्याच महिन्यात व्हायला हवे, कारण इथे खूप गॅप पडताना दिसत आहे आणि लाडक्या बहिणी त्यांचा जो काही हप्ता आहे त्याची आतुरतेने वाट बघत असतात। लाडकी बहीण योजनेचा GR अजूनही आलेला नाही। आज दुपारपर्यंत अजून GR आलेला नाही। आज अक्षय तृतीया आहे आणि आज 19 तारीख रविवार आहे, तर आज GR येण्याची शक्यता तर खूप कमी होती, परंतु उद्या 20 तारीख आहे आणि उद्या कुठल्याही प्रकारची सुट्टी नाही। तर शासनाला ही विनंती असणार आहे की उद्या सोमवार आहे, 20 तारीख आहे, तर शासनाने लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा 21व्या हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा GR काढावा आणि वितरणसुद्धा लवकरात लवकर करावे। कारण मार्च महिन्याच्या हप्त्याला खूप विलंब होत आहे। गेल्या काही महिन्यापासून प्रत्येक महिन्यामध्ये वितरणाला खूप विलंब होत आहे, जवळपास 2 महिन्याची गॅप पडत आहे। तर लाडक्या बहिणींमध्ये खूप नाराजी दिसत आहे, कारण काही महिन्यापासून त्यांना वेळेवर वितरण बघायला मिळत नाही आहे। त्याचप्रमाणे काही बहिणींची KYC न झाल्यामुळे सुद्धा त्या नाराज आहेत, कारण त्यांनी एकदाही KYC केली नाही आणि KYC पोर्टल बंद आहे, शासनाने वेबसाईट काढून घेतलेली आहे। फक्त ज्या बहिणींची KYC चुकलेली आहे त्यांचीच दुरुस्ती पद्धत सुरू आहे। म्हणून शासनाला ही विनंती आहे की लाडकी बहीण योजनेकडे दुर्लक्ष करू नये, कारण ही लाडक्या बहिणींची योजना आहे। कारण ह्या गोरगरीब आणि पात्र लाभार्थ्यांना त्यांचा जो काही हप्ता आहे तो वेळेवर देण्यात यावा। देवाभाऊंना अशी विनंती आहे की 12 महिन्याचा निधी मंजूर झाला असताना देखील लाडक्या बहिणीच्या वितरणाला विलंब का होत आहे, तर असं होता कामा नये। लवकरात लवकर बहिणींना त्यांच्या खात्यात पैसे देण्यात यावे। शासनाने ही योजना सुरू झाली तेव्हा या योजनेला ज्या प्रकारे महत्त्व दिले होते त्याच प्रकारे पुढेही असेच महत्त्व द्यावे, तेव्हाच या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना होईल आणि महिला सक्षमीकरणासाठी त्याचा मोठा फायदा होईल। कारण आपण वेगवेगळ्या माध्यमात बघत आहोत की लाडकी बहीण योजनेचा जो काही 21वा हप्ता आहे त्याला विलंब होत असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये नाराजी निर्माण होत आहे आणि त्यांना कदाचित असं वाटत आहे की कुठेतरी लाडकी बहीण योजना बंद तर होणार नाही, आपला जो काही लाभ मिळत आहे आपल्याला 1500 रुपये तो आपल्याला मिळणार आहे का, किंवा हा लाभ आपला बंद होईल का। 20 हप्त्यापर्यंत ज्या बहिणींना रेग्युलर पैसे आले त्याच बहिणींना 21वा हप्ता मिळणार आहे, परंतु त्यांच्या मनामध्ये कुठेतरी तर्क सुरू आहेत की जो काही रेग्युलर हप्ता आहे तो त्यांना मिळेल का। वेळेवर वितरण न झाल्यामुळे आणि वितरणाला विलंब होत असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी बघायला मिळत आहे। म्हणून शासनाला हीच विनंती असणार आहे की आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर वितरण करावे, कारण लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही पात्र लाभार्थी महिला आहेत त्या खूप गरजू आहेत आणि त्यांना कुठेतरी अशी भीती वाटत आहे की ही योजना बंद होईल का आणि आपला जो लाभ आहे तो आपल्याला मिळेल किंवा नाही। म्हणून शासनाने कुठल्याही पोस्टद्वारे किंवा GRद्वारे लवकरात लवकर कळवावे की लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो बहिणींना लवकरात लवकर मिळणार आहे। जर मैत्रिणींनो शासनाकडून कुठलीही अधिकृत माहिती आली तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ लवकरात लवकर आपला पोहोचणार आहे। काळजी करू नका, तुमचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। थोडा विलंब होईल, परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असं आपल्या देवाभाऊंनी त्यांच्या एका बैठकीमध्ये सांगितलेलं होतं। म्हणून काळजी करू नका, तुमचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। कुठलीही नवीन अपडेट आली तर तुमच्यापर्यंत बातमी लवकरात लवकर पोहोचणार आहे। त्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत चला आणि अशाच नवनवीन खात्रीशीर बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा। पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन। त्याचप्रमाणे कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।